सारिका, हाँ तू केलेला ईमेल मी चेक केला घरी जाऊन. काही करेक्शन्स आहेत का? काही नाही, एव्हरीथिंग परफेक्ट. व्हेरी गुड. थँक्यू. चला, आज बऱ्याच दिवसांनी नंदिनी मॅडमच्या देवांना फुलं व्हायचा योग आलाय. का रे? का ती येणार नाही का? नाही, ते त्यांचा फोन आला होता. आऊंनी त्यांना सर्वे करायला सांगितलेलं एका टूर साठी, त्याच्यामुळे ते आज काही येऊ शकणार नाहीत. पण हे किती मस्त आहे ना, आईसाहेब आणि नंदिनी यांची एक टीम. खरं तर तिलोत्तमा मॅडम, आपल्या सगळ्यांच्याच टीम्स एकदम मस्त आहेत. म्हणजे किती विचारपूर्वक बनवल्यात सगळ्याच टीम्स. ऍक्च्युली हा, फक्त साई आणि रजनीची देवाच्या कृपेने आज सगळं व्यवस्थित होणार आहे. असं काय तीर मारणार आहेस तू? अहो काका, आज मी होमवर्क करून आलोय जरा कामाचा. वा, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, एकटी झालीस? हा, काय कदम? नाही म्हणजे मला वाटलं की रजनी आली नाही ना, रजनी तिच्या सोबत येईल. नाही आली ना? नव्हतीच येणार ती. पण रजनीला तसं उशीरच झालाय नाही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलास? हो काका, आलोच. काय सकाळी सकाळी माणसं भेटतात यार. काय मॅडम, काय झालं सकाळीच? रिक्षावाला, मी त्याला रिक्षात बसताना सांगितलं होतं की बाबा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. तर म्हणाला चलेगा मॅडम, देखेंगे. आणि आता इथे आल्यावर भांडत बसला सुट्ट्या पैशांवरनं. मग काय, मी ऐकते की काय, सुनावलं त्याला. म्हटलं जा तू आणि घेऊन ये सुट्टे पैसे, मला नाही माहित. तुमचं बरोबर आहे रजनी मॅडम. हा म्हणजे बरोबरच आहे ना. तुम्ही आधी सांगितलं होतं रिक्षावाल्याला की सुट्टे पैसे नाहीयेत, तरी पण असं झालं. मग त्याला सुनवायलाच पाहिजे होतं. साई प्रसाद, नंदिनी मॅडमचा देव पावणार आहे तुला आज. म्हणजे नाही, काय नाही, ते आपल्या क्लायंट साठीचं प्रेझेंटेशन बनवलंय मी, ते एकदा चेक करून घ्या ना. मी आत्ता आले ना तुझ्या समोर. हा हा काय, हा ट्युशनच्या बाई आल्यासारखं गृहपाठ घेऊन लगेच समोर काय आलास? थांब ना जरा, श्वास तरी घेऊ दे ना मला. आणि तसंही तुझं प्रेझेंटेशन बघायचं असेल ना तर 1-2 तास जाणार आहेत माझे ते बघण्यात. कॉफी तरी घेऊ दे निदान. तांगडे, कॉफी आण ना प्लीज. रजनी मॅडम, मी फक्त एक पहिला ड्राफ्ट केलेला आहे. अरे मी आत्ता सांगितलं ना तुला. कॉफी घेते आणि बघते तुझं प्रेझेंटेशन. ओके? अरे वा, म्हणजे आज काम होणार वाटतं. नवरे, मी रोजच काम करते हो. हा, लोकांसारख्या सवलती घेतलेल्या आवडत नाहीत. कारण मला ना एका ऍड कंपनीचं प्रेझेंटेशन करायचंय. करू? हा, मग तेच प्रेझेंटेशन बनवलंय मी. ते एकदा बघा ना फक्त. का तू का केलंस प्रेझेंटेशन? कोणी सांगितलं होतं तुला? कशाला नसते उद्योग करायचे स्वतःच्या मनाने? मी बोलले होते का असं काही? अच्छा, सगळ्यांना दाखवायला का किती काम करतोस तू? आणि मी काहीच काम करत नाही, उशिरा येते ऑफिस मध्ये. वा, तुलाही चांगलं जमायला लागलं रे दिखाऊपणा करणं. रजनी मॅडम, मी फक्त प्रेझेंटेशन बनवलंय. हो ना?
मग मला कशाला दाखवतोयस आता? जा सरांना दाखव. नाही एक काम कर ना, त्या ऍड कंपनीमध्ये जा आणि तिथे ते प्रेझेंटेशन, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कसं काय प्रेझेंटेशन देऊ? हा, कारण तिथे अनुभव लागतो ना.